नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आकाशकंदील घरच्या घरी अगदी कागदापासून कशा पद्धतीने तयार करायचं ते पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने हा आकाशकंदील आपण तयार करू शकतो आणि तेही 10 ते 15 मिनिटातच. तर पहा, त्यासाठी आपण पाहत आहात अशा पद्धतीचा आपण रंगीत कागद घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कागदावरती गोल आखून घ्यायचे आहे. तर त्यासाठी तुम्ही काही एक गोल आकाराची काहीतरी वस्तू घेऊ शकता आणि त्याने अशा पद्धतीने सर्व कागदावरती गोल तयार करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जे सर्व गोल काढलेले आहेत तर ते गोल कापून घ्यायचे आहेत. तुम्ही एक एक गोल देखील कापू शकतात किंवा कागदाची घडीवर घडी ठेवून देखील ते जे आकार आहेत तर ते आकार तुम्ही कापून घेऊ शकता. अगदी सुंदर असा आकाशकंदील कागदापासून आपण तयार करू शकतो. पहा, गोल कापल्यानंतर ते जे गोल आहेत तर ते अशा पद्धतीने 3 बाजूंनी त्याचे काठ आहेत तसे वाळून घ्यायचे आहेत. आपण पाहत आहात अशा पद्धतीने त्रिकोणसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व जे तुम्ही गोल कापलेले आहेत तर ते गोल अशा पद्धतीने सर्व 3ही बाजूंनी मध्ये वाळून घ्यायचे आहेत. अगदी सुंदर असा आकाशकंदील तयार होतो. आता बऱ्याच भगिनींची दिवाळीची लगबग चालू झाली आहे. पहा, अशा पद्धतीने सर्व जे गोल आहेत तर आपण ते 3 बाजूंनी अशा पद्धतीने वाळून घेतलेले आहेत. सर्व गोल वाळल्यानंतर अशा पद्धतीने एक एक त्याचे जे वाळलेले भाग आहे तर तो आपण एकमेकांवरती ठेवून तो चिटकून घ्यायचा आहे. तुम्ही तो चिटकून देखील घेऊ शकतात किंवा स्टॅपलरने देखील तो पॅक करू शकतात. शक्यतो चिटकवल्यानंतर त्याचे जे कोण असतात, बाजूचे कडा असतात तर त्या बाजूला निघत नाही. मग शक्यतो चिटकून घेतल्यानंतर तुम्ही स्टॅपलरने त्याला पॅक देखील करू शकतात. पहा, अशा पद्धतीने एक एक चिटकून त्याची सरळ लाईन करून घ्यायची आहे. फेविकॉलने आपण ते चिटकून घेऊ शकतो किंवा आपण डिंकाचा देखील वापर करून घेऊ शकतो. आणि आपल्याला जर 2 रंगांमध्ये तयार करायचे असतील तर आपण एक वेगळा रंग व एक वेगळा रंग देखील करू शकतो. याहीपेक्षा अधिक अजून चांगल्या पद्धतीने हे जे आपण आकार केलेले आहे तर त्या आकारांमध्ये ते जर आपण गोल आकार कापला पुन्हा आणि त्या आकाराला आतून जर आपण रंगीत जिलेटिन पेपर लावला तर बल्ब लावल्यानंतर त्या पद्धतीचा रंग त्या आकाशकंदीलमधून दिसतो. ते देखील खूपच आकर्षक वाटते. हे बघा, आता अशा पद्धतीने आपण एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत, ते चिटकून घ्यायचे आहेत आणि त्याची एक सरळ लाईन करायची आहे. अशा पद्धतीने सर्व लाईन करायची आहे. आपण आकार तयार करताना एक मात्र लक्षात ठेवायचे की 5 आकार जोडून एक पूर्ण भाग तयार होतो. सर्व ठिकाणी 5-5 आकार आले पाहिजेत. 5 आकार आल्यानंतर ते सर्व एकमेकांना जोडून आपण त्याचा पूर्ण वर्तुळ सर्कल तयार करू शकतो. म्हणजे आपलं तिथे आकाशकंदील तयार होते. हे बघा, अशा पद्धतीचे 5 भाग घेतल्यानंतर आपले इथे 5 भाग आहे. बघा, इथे देखील 5 भाग आहेत. सर्व ठिकाणी 5 भाग आले पाहिजे आणि ते 5 भाग एकमेकांना जोडून तिथे आपण आकाशकंदील करू शकतो. ही जो भाग आहे, हा जो भाग आहे यातून आपण बल्ब टाकू शकतो. बल्ब टाकल्यानंतर त्यानंतर आपण हा भाग बंद करून तिथे स्टॅपलरने पॅक देखील करू शकतो. अतिशय सुंदर असा आकाशकंदील आपण फक्त 10 ते 15 मिनिटात घरच्या घरी तयार करू शकतो. तर चला मैत्रिणींनो, वाट कसली बघताय? तुम्हाला देखील असा आकाशकंदील तयार करायचा आहे अगदी 10 मिनिटांमध्ये आणि आपल्या घरासमोर दिवाळीला लावायचा आहे. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.